चला नमस्कार विद्यार्थी मित्रो. नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पहा, आज आपण स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता चौथी मधील गुणाकार धड्यामधील स्वाध्याय 11.2 या ठिकाणी पाहत आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. याच चॅनलवर स्कॉलरशिप इयत्ता चौथीच्या आपण 11.1 म्हणजे पहिल्या धड्यापासून 11व्या धड्यापर्यंत सर्व स्वाध्याय गणिताचे अपलोड केले आहेत. पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. ठीक आहे, चला आपण आता या ठिकाणी हे पहा, धड्याचं नाव गुणाकार, स्वाध्याय 11.2. यामधील हा पहिला प्रश्न आहे. पहा, जर तुम्हाला या ठिकाणी नवोदयची तयारी करायची असेल तर नवोदय मिशन हे प्ले स्टोअरला आपलं ऍप्लिकेशन आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, परीक्षेविषयी माहिती, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. किंवा या नंबरवर व्हॉट्सअप देखील तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणी नवोदयचा जो सिलेबस आहे पुस्तकातला तो जर या ठिकाणी युट्यूब चॅनलवर पाहायचा असेल तर तोही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे, चला पहिला प्रश्न वाचूया. सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या कोणती असेल तर ती असेल 999. इथपर्यंत लक्षात आलं. आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या, पहा आता सर्वात लहान 2 अंकी संख्या ती असेल या ठिकाणी 10. आणि या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर लक्षात घ्या, इथे एक शून्य आहे, उत्तरात शून्य द्यायचं आणि एकने जर या संख्येला गुणलं तर उत्तर आपलं या ठिकाणी काय येणार आहे, 999. पहा या ठिकाणी तर उत्तर असणार आपलं 9990. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पहा या ठिकाणी हे इंग्लिश मध्ये आहे, तुम्हाला समजत असेल. ओके, तर हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न पाहूया आपण. पहा, एका रांगेत 32 रोपे लावलेली आहेत. अशा 125 रांगात एकूण किती रोपे लावता येतील असं विचारले आपल्याला. तर या दोघांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. ओके, पहा 125 गुणिले 32, पहा 5 दोन्ही 10 ला 0, हातचा 1 आला, 2 दोन्ही 4 आणि हातचा 1 5. ठिकाणी परत 2 1 2. दशकांच्या संख्येने गुणताना 0 किंवा प्लस घेतात. 3 5 15 होईल, हातचा परत 1 येईल, 3 दोन्ही 6, हातचा 1 7. त्यानंतर 3 1 3. 5 0 5 दोन्ही 10 0, हातचा 1 7 2 9 आणि हा 1 10 परत 0, हातचा 1 3 आणि 4. तर आपलं उत्तर आलेले 4000. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. लक्षात येते का? पहा, गुणाकार हा धडा खूप सोपा आहे, फक्त आपल्याला पाढेपाठ असणं गरजेचं आहे, त्यावेळेस हा धडा आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 3, एका टेबलाची किंमत या ठिकाणी 680 आहे. तर त्यांच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केले हमीदने. ओके, तर एकूण किती रकमेचे टेबल होतील? तर काय करायचं, 680 गुणिले 6 करा, 6 0 0 लिहा, 6 8 48, हातचे 4 लिहा इकडं, 6 6 36 आणि हे 4 40. तर किती रुपये आणि सर्व 4080. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळतील. पहा, या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सर्वात अगोदर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. पहा, प्रत्येक स्कॉलरशिप इयत्ता चौथी नवीन सिलेबस नुसार आपण प्रत्येक गणिताचा स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. 4 नंबरचा, प्रत्येकी किंमत 45 याप्रमाणे 2.5 डझन वयाची एकूण किंमत किती होईल? पहा या ठिकाणी
अडीच डझन म्हणजे या ठिकाणी 2 डझन आणि अर्धा डझन याचा असा अर्थ होतो. तर सर्वात अगोदर 1 डझन बरोबर 12 वस्तू हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 1 डझन म्हणजे किती वस्तू? 12. म्हणून या ठिकाणी अडीच डझन म्हणजे 12 दोन्ही 24 आणि अर्धा 30. म्हणजेच अडीच डझन बरोबर 24 या ठिकाणी वस्तू होती आणि प्रत्येक वस्तूची किंमत 45 आहे. म्हणजेच 45 गुणिले 24 हे आपल्या या ठिकाणी असं करावं लागणार आहे. ओके, नाही 12 दोन्ही 24 आणि हे अर्धा या ठिकाणी मिळवायचे राहिले 30 होते. हा अडीच डझन म्हणजे किती? तर 30 होती. किती होती? 30. तर पहा 45 प्रतिवही आहे जर 30 ने जर आपण गुणलं तर पहा असा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस एकक स्थानी जर झिरो असेल तर हा झिरो आपण डायरेक्ट उत्तरात लिहायचा आणि 3 15चा 1 लिहायचा. 3 चोक 12 ने 13 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. एकक स्थानचा शून्य डायरेक्ट उत्तरात देऊन टाकायचा. ओके, तर 1350 असं आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला नेक्स्ट 5 नंबरचा प्रश्न. रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 रुपये लागतात तर 25 व्यक्तीच्या तिकिटासाठी किती रुपये लागतील असा प्रश्न आहे. परत या ठिकाणी 885 गुणिले 25 करावं लागेल आपल्याला. 25 पाचा या ठिकाणी 1,200 होतात. 1,200 ला 5 हातचे किती आहेत? 12. त्यानंतर 25 8 200 आणि हे 12 म्हणजे 212 झाले. 212 ला इथं 2 लिहिले, हातचे आले 21. परत 25 8 200, 200 आणि 21 221 होईल आणि या ठिकाणी 200 लिहून घेऊया. उत्तर असेल आपलं 22,125. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके, पहा सर्वजण इथं या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ओके, चल पहा प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनासाठी शिवाजी मैदानात असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत 35 विद्यार्थी याप्रमाणे 28 रांगा आहेत. तर विद्यार्थ्यांची संख्या मैदानात किती असेल किंवा किती जमलेले आहेत असा हा प्रश्न असणार आहे. या प्रश्नाला सोडवताना देखील आपल्याला काय करायचं? 28 गुणिले 35, 28 गुणिले 35 पहा 85 40 येईल, 4 येतील, 5 दोन्ही 10 आणि हे 4 14 होतील. दशक स्थानच्या संख्येने गुणताना इथं 0 किंवा प्लस 8 3 24 2 होतील. त्यानंतर 3 दोन्ही 6 आणि 2 8 होतील. पहा 0 8 आणि 9 980 इतकी विद्यार्थी संख्या आपली असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 लक्षात येते. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न 7वा आहे. पुढील विधान चुकीचे आहे. या 4 विधानापैकी चुकीचे विधान निवडायचे. कुठल्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे अगदी बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते, हे देखील विधान बरोबर आहे. पहा पहिलं विधान 4 ला सुद्धा 0 ने गुणलं 0 किंवा 4 ला जर दुसरं विधान 1 ने गुणलं तर उत्तर काय? 4 झालं. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहे. गुण्या व गुण यांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते, तर उत्तर बदलत नाही हेच उत्तर राहते. म्हणजे ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील ऑप्शन वाचण्याची आपल्याला गरज देखील वाचणार नाही. ओके, लक्षात येते. चला 8 नंबरचा प्रश्न आहे. दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 10,000 असून गुण्या आणि गुणाकारात फरक या ठिकाणी 0 असेल तर गुण्या कोणता असेल? तर पहा गुण्या आणि गुणक यांच्यातला फरक जर 0 असेल तर ते दोन्ही कसे असतील? सारखेच असतील. तर याचं उत्तर असणार आहे 100. कारण 100 गुणिले जर 100 केलं तर त्याचं उत्तर येते या ठिकाणी 10,000. किती येते? 10,000. म्हणून त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट पहा. पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा. पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये प्रत्येक दिवशी 850
लशीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आणि 15 दिवसात किती बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले असा प्रश्न आहे. तर पहा, पोलिओचे 850 गुणिले 15 हे जर आपण केलं तर आपल्या ठिकाणी उत्तर येईल या 850 गुणिले 15. पहा, एकच स्थानचा शून्य आहे, हा शून्य या ठिकाणी कडीला देऊन घेऊया. 15 पाचशे या ठिकाणी 75 होते, त्याचे 7 येईल. त्यानंतर 15 8 120 आणि हे 7 127. आपलं हे उत्तर असणार आहे 12,750. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. इतक्या सोप्या पद्धतीने हा गुणाकार धडा आपल्याला करायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 11वा धडा स्कॉलरशिप इयत्ता 4थी मधील गुणाकार यामधील स्वाध्याय 11.2 पाहिला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्हाला नवोदयची ऑनलाईन तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवर नवोदय मिशन ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा याच नवोदय मिशन युट्यूब चॅनलवर तुम्हाला नवोदयची तयारी करण्यासाठी आपण व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहे. तेही तुम्ही या ठिकाणी पाहून तयारी करू शकता. ओके. आणि त्याहीपेक्षा जर चांगली तयारी करायची असेल तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून या ठिकाणी माहिती मिळू शकता. चला, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, म्हणजे स्कॉलरशिपचा 12वा धडा घेऊया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.